तुम्ही जी गोष्ट करू इच्छिता ती योग्य असेल आणि तिच्यावर तुमचा विश्वास असेल तर पुढे व्हा आणि ती करा. तुमचे स्वप्न पूर्ण करा. आणि जर तुम्हाला तात्पुरती हार स्वीकारावी लागली तर लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. कारण त्या लोकांना कदाचित हे माहीत नसेल की प्रत्येक अपयश आपल्यासोबत त्यांच्या बरोबरीच्या यशाचे बीज आणत असते. थॉमस एडिसनने विजेद्वारा प्रकाशित होणाऱ्या दिव्याचे स्वप्न पाहिले. या कार्याला त्याला 10,000च्या वर अपयशांचा सामना करावा लागला. तरी त्यांचे स्वप्न वास्तवात साकार होईपर्यंत त्याने स्वप्नाला आपल्या उराशी घट्ट कवटाळून धरले. व्यावहारिक स्वप्न विसरून जात नाहीत. अब्राहम लिंकनने कृष्णवर्णीय गुलामीसाठी मुक्तीचे स्वप्न पाहिले, आपल्या स्वप्नाला कृतीत उतरवले आणि त्यांचे स्वप्न वास्तवात रूप धारण करीत असताना जिवंतपणी पाहण्याचे थोडक्यात हुकले. राईट बंधूंनी अशा यंत्राचे स्वप्न पाहिले जे आभाळातून उडू शके. आता सगळ्या जगात हे सगळीकडे सिद्ध झाले आहे की त्यांचे स्वप्न किती भक्कम होते. इतर वायूंच्या अमृत शक्तीला लगाम घालण्याच्या पद्धतीचे स्वप्न मार्कोनीने पाहिले. जगातील प्रत्येक रेडिओ, टीव्ही आणि मोबाईल फोन आज आपल्याला हे दाखवून देत आहे की त्यांचे स्वप्न निरर्थक नव्हते. मार्कोनींच्या या स्वप्नाने एका मानवी झोपडीला एका राजेशहा महालाच्या शेजारी आणून ठेवले. त्यांच्या शोधामुळे अशा माध्यमाची निर्मिती झाली ज्यामधून बातम्या, माहिती आणि मनोरंजनाचा तत्काळ जगभर फैलाव होऊ शकतो आणि त्यामुळे जगातील प्रत्येक देशातील लोक एकमेकांचे शेजारी बनले आहेत. जेव्हा त्याने अशी घोषणा केली की त्याने अशा सिद्धांताचा शोध लावला आहे की ज्यामुळे तो कोणत्याही तारेच्या किंवा संवादाच्या कोणत्याही प्रत्यक्ष साधनाशिवाय हवेतून संदेश पाठवू शकतो, तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्याला पकडून मानसिक आजारावर इलाज करणाऱ्या दवाखान्यात तपासायला नेले होते की त्याला वेड तर लागले नाही ना. हे तुम्हाला समजणे नक्कीच चित्तवेधक ठरेल. त्या मानाने आजच्या स्वप्नाळू लोकांची अवस्था फार बरी आहे. जगाला नवीन शोधण्याची सवय झाली आहे. इतकेच नव्हे तर जगाने अशा नव्या कल्पना देणाऱ्या स्वप्नकूंना बक्षीस देण्याची तयारी देखील दाखवली आहे. कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायची प्रेरणा मिळते. थँक्स वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.